पुण्यामधली जी सगळ्यात प्रसिद्ध टॉकीज आहे टॉकीज, तिकडे एक मुंज आहे. तिकडे जे पिंपळाचं झाड होतं, पांढर वेस तिकडे बांधली, त्याच्या पुढे जाऊ नका नाहीतर हा मुंजा त्रास देईल. तर असं म्हणतात की त्या टेकडीवरती मुंजाचं स्थान होतं आणि त्या मुंजाचं नाव होतं. ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. त्याच्या आधी पण मी एक छान कथा सांगतो हॅलोविनवर दर्शकांना, की आता मी एवढी हिस्ट्री सांगितली, कथा पण सांगतो जी ॲक्च्युअल खरी आहे. सो बेसिकली पुणे शहर मी तुम्हाला सांगितलं, आता मी पुण्यातलीच ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली कथा आहे. तर पुणे हे इस्लामी राजवटी खाली आलं 1323 ते 1628च्या दरम्यान. पुढे महाराजांचा काळ चालू झाला आणि महासाहेब जिजाबाईंचा 1628 नंतर त्यांचं राज्य झालं चालू आपल्या मराठ्यांचं. त्याच्या आधीचा जो काळ होता तो इस्लामी राजवटीचा होता, ज्याला आपण बहमनी सत्ता म्हणतो. सो पुणे मी आधीच सांगितलं, जे पुनवडी गावापासून त्याची चालू झाली. सातवाहनांच्या काळात पुनवडी म्हणायचे, इसवी सन 789 पासून, 723 789 पासून. आणि पेठ कसबा म्हणजे आत्ताची जी कसबा पेठ आहे तेवढंच, आणि एक पेठ कसबा आलं, त्याच्यानंतर कासारदेवी आलं आणि कुंभारमळा आला आणि मुठा नदीचं पात्र, एवढंच पुणे शहर होतं. 1323ला पुणे शहर थोडंसं वाढलं आणि पेठ शिवापुरा, ज्याला इस्लामपुरानंतर वाढण्यात आलं बहमनी सत्तेच्या काळात, ती चालू झाली. इस्लामी राजवट असल्यामुळे मंदिरांची तोडणी तर होतीच, म्हणजे तोडायचे मंदिर, त्या ठिकाणी मस्जिद बांधणे, हे फार त्रास सहन झाला त्यावेळी. सो तिथे नारायण देवाचं एक मंदिर आणि आपलं पुण्येश्वर महादेव जो कुंभारवाड्याच्या जवळ होता, तिकडे असं म्हणतात की इस्लाम राजवटीच्या अंमलाखाली ते तोडण्यात आले आणि मशिदी बांधण्यात आल्या. तर त्यावेळी जे तिकडचे हशम होते, म्हणजे जे इस्लामी राजवटीचे सैनिक, ते जसे मुठाण्याच्या पात्रात जायचे. आता ते जुनं पुणं, त्या काय तर टेकडी होती त्या साईडला, तर तिकडे त्यांना एक शेंदूर फासलेला एक मोठा असा एक दगड दिसायचा आणि त्याच्या इथे आहे ना पिंपळाचं झाड होतं. तिथून त्यांच्या अंगावर असं म्हणजे बखरीमध्ये नमूद सॉरी त्या काळाच्या काही रेकॉर्ड्सनुसार किंवा तिथे असं काही दंतकथा आहेत की तिकडे जे पिंपळाचं झाड होतं तिथून दगड फेकण्यात यायचे आश्मांवरती, किंवा ते आश्म तिकडे गेले की आजारी पडायचे, त्यांना त्रास व्हायचा, त्यांना घाण स्वप्न पडायची. तर असं म्हणतात की त्या टेकडीवरती मुंजाचं स्थान होतं आणि त्या मुंजाचं नाव होतं बाळोबा मुंजा. मुठा नदीच्या पात्रात असल्यामुळे, म्हणजे हा स्पेसिफिकली कुठे तर पवळे चौक म्हणजे आत्ताची कसबा पेठ, कुंभारवाडा आणि कासारदेवी मंदिर ह्यांच्यामध्ये असलेलं जे येतं स्थान ते बाळोबा मुंजाचं. आणि बाळोबा मुंजा फार जुना आहे. तर असा त्या लोकांना त्रास व्हायचा, तर शेवटी ते एवढे घाबरले की त्यांनी पांढरा बुरुज म्हणजे पांढर वेस तिकडे बांधली की बाहेर त्याच्या पुढे जाऊ नका नाहीतर हा मुंजा त्रास देईल. एवढं ते जागरूक होतं. असं म्हणतात की अशी एक दंतकथा आहे की एक मुस्लिम सैनिक होता, मला मी नाही घाबरत, मी जातो. तो त्या वेशीच्या बाहेर गेला ओलांडून. तो जसा आत आला तसा त्यांनी स्वतःला सूर्याने भोसकून स्वतःची आत्महत्या त्याची झाली तिकडे. एवढं ते भयानक होतं, एवढं ते जागृत होतं. सो तिकडून ते बाळोबा मुंजा, पण त्यांनी कधी आपल्या लोकांना त्रास झाला नाही, म्हणजे जे आपले हिंदू भाविक आहे असं म्हणतात की पावणारा मुंजा आहे, तो मुंजोबा आहे, रक्षक करताय. तर अशी एक कथा आहे पुण्याच्या रिलेटेड जी मला सांगायची इच्छा झाली. हे मुठा नदीच्या पात्रात आहे आणि ह्याच्याच पुढे तुम्ही एक गल्ली सोडली, म्हणजे आता तिथं ब्रिज आहे टेक्निकली, त्याच्या खाली गेले तर पुण्यामधली जी सगळ्यात प्रसिद्ध टॉकीज आहे टॉकीज ती येते. असं म्हणतात की टॉकीजच्या मागे पण एक मुंजा आहे आणि तिथे त्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी तुम्हाला आहे ना तिकडे आत म्हणजे थोडं पुढे गेल्यावर एक छोटीशी काळी गल्ली म्हणजे अंधारी गल्ली आहे आणि कचरकुंडी आहे थोडी त्याच्या पुढे गेल्यावर, आणि मग पाण्याच्या टपऱ्या आणि आपलं एस टीचं काय म्हणतात PMTचं स्थानक आहे तिकडे, म्हणजे आपली मनपा.
त्या नदीपात्राच्या आसपास घाट वगैरे लागतात. तिथे असे काही घटना घडल्यात की एक काळं मांजर चालत झालं आणि ती बाईमध्ये ट्रान्सफॉर्म झाली. बापरे, स्किन वॉकर सारखा. येस. तर अशा तिकडे कथा आहे. आणि तिकडे एक असं म्हणजे दिसतो एक बटूक की दान देतो का नाही तर मारून टाकेन. तर अशा कथा आहेत तिकडे. हॅलोविनच्या पूर्वसंध्येला मी अपेक्षा करतो की कोणी तिकडे जाऊन प्रयोग करू नये, नाहीतर ॲक्च्युअलमध्ये भूतं दिसतील. कारण मी पण माझ्या आयुष्यात असे खूप प्रयोग केलेले आहेत. आणि असाच प्रयोग करता करता मी, जसं मी मागच्या वेळी सांगितलं की निळावंतीच्या शोधात मी पश्चिम घाटात गेलेलो होतो. थोडा आणखीन पुढे गेलो. साल्लेर मुल्लेरचं मी सांगितलं. साल्लेर मुल्लेर नंतर मी कोकणात आलो. ह्या सगळ्या डोक्यात कथा होत्या, भूत काय असतात. मी तुम्हाला सांगितलं ना की 8व्या शिक्क्याच्या शोधात होतो मी. जगबुडी नदी आहे कोकणामध्ये, चिपळूण जवळ, खेड तालुक्यात. आणि जसजसा मी त्या नदीच्या जवळ जात होतो तसं म्हणजे मला माहीत नाही, पण मला असे काही पुरावे भेटत होते की कदाचित 8वा शिक्का जो आहे तो त्या नदीच्या प्रवाहाबरोबर चाललेला आहे. आणि तिकडे मला एक रिक्षावाले काका भेटले, वयस्कर होते, 80च्या आसपास. आणि ते म्हणले कुठे जायचे. मला खेडच्या मेन रिक्षा स्टँडचं थोडं पुढे भेटले. रात्रीची वेळ होती, 11-12ची. आणि त्या दिवशी सार्वपित्री अमावस्या पण होती. तर मी म्हटलो की या ठिकाणी जायचं आहे, इकडे असं एक स्थान आहे मुंजाचं आणि जगबुडी नदीचं असं असेल तर सोडतो मी. जसं त्यांनी मला त्या मुंजाच्या स्थानाची ते सोडलं आणि मी उतरलो. मला पाठून आवाज आला की शूद्र बाहुली कोण करी निर्माण, बेताल नाचवी सूत्रधार हा कोण. आणि जसं मी ते जगबुडी नदीच्या इथे उतरल्यावर मागे बघितलं तर मी पाटी बघितली आणि त्या पाटीवर लिहिलेलं होतं तुंबाड.